अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिलेत। अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 148/2024 मधील कलम 109(2), 116(2), 119(2), 122(2)(3), 143, 147, 148, 323, 324, 504 आणि 506 प्रमाणे भारतीय न्याय संहिता 2023 नुसार गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणात आरोपींनी न्यायालयाने दिलेल्या अटींचं उल्लंघन केल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर येथील वाचक शाखेनं सखोल तपास करत आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023च्या वाढीव कलम 111 संघटित गुन्हेगारी अंतर्गत पीपी गँग टोळी प्रमुख पवन दीपक पवार याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिले। तर या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक घारगे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यातील हा दाखल गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता। त्यानंतर तपासादरम्यान आरोपींवर 2023च्या वाढीव कलम 111 संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई केली। मिळालेल्या माहितीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यातील संबंधित गुन्हा प्रकरणी आरोपींनी पूर्वी असलेल्या अटींचं न्यायालयीन जामिनाच्या उल्लंघन करून पुन्हा गुन्हेगारी कृत्य केल्याचं आढळले। तर आरोपींनी स्वतःच्या वर्तनाद्वारे पोलीस तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचंही प्राथमिक तपासात स्पष्ट झालं। अहिल्यानगरच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने या प्रकाराकडे गंभीरतेने पाहून संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 111 नुसार कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिलेत। तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पुढील चौकशी तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। या गुन्ह्यातील फिर्यादीच्या बाजूने ज्येष्ठ विधितज्ञ अभिजित पुप्पाल हे काम पाहत आहेत। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।